कुठे पाठवता तुम्ही? कंपनीला माहिती का नाही दिली तुम्ही? कंपनीला माहिती का नाही दिली तुम्ही? कंपनीला माहिती का नाही दिली तुम्ही? 3 महिने आंदोलन झाले, त्यांचं कर्तव्य कंपनीला माहिती देणं. नाही दिलं ना यांची जबाबदारी नाही का? 2 कंपन्यांची रॅडिकोला माहिती का नाही दिली यांनी? पत्र द्यायचं आशाला काय सुद्धा नाही माहिती नाही. 2 कंपन्यांनी एका कंपनीला का नाही दिली? इतर कंपन्या म्हणजे किती उघडा कारभार आहे यांचा? उघडा कारभार नाही, देऊन घेऊन झोपेलेला आहे. धीरंदाज कंपनीचं पत्र दे ना मला. 2 कंपनीचं का देतात, एकाचं का देतात? हेच मला अधिकारी बोललेले आहे. साहेब, आज तुम्ही प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात आला होता, काय मागणी होती आणि त्याच्यावर काय समाधानक चर्चा झाली का? आजच नाही तर मागच्या 3 महिन्यापासून आम्ही प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेतोय. सर्व शेतकरी मिळून आम्ही या अधिकाऱ्यांना आतापर्यंत 4 ते 5 पत्र दिले. यांनी आम्हाला एकच उत्तर देता की आम्ही अहवाल वरती पाठवला. आम्ही वरती प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसला सुद्धा गेलो, तिथेही त्यांनी आम्हाला दिलं की आम्ही अहवाल मागून कारवाई करू. 8 दिवसात कारवाईचं आम्हाला आश्वासन देण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही आझाद मैदानावर जाऊन 3 दिवस उपोषण केलं. तिथेही सचिवांनी आमच्याशी बैठक घेऊन 8 दिवसाचं आम्हाला आश्वासन दिलं. परंतु या गोष्टीला आता 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यात कुठलीही 1% कारवाई करण्यात आलेली नाही. आम्ही जेव्हा आज परत शेतकरी बांधव यांना विचारायला आलो, मागच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो तर मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं मेन प्रॉब्लेम कुठल्या कंपनीचं आहे किंवा सर्वात जास्त दूषित पाणी कुठल्या कंपनीचं आहे. आम्ही त्यांना रेडिकोचं नाव सांगितलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की रेडिकोचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही, बाकी 2 कंपन्यांचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे. त्यामुळे आम्ही आज परत त्यांना जेव्हा विचारण्यासाठी आलो तर यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सांगताय की आमच्याकडे कारवाई करण्याचा अधिकार नाही. आम्हाला फक्त आम्ही त्यांना परमिशन मागतो, त्यांनी परमिशन दिली तर आम्ही कारवाई करतो. मग आज आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना काय अहवाल पाठवला, तर यांनी आम्हाला 2 कंपन्यांचा अहवाल दिला, परंतु रॅडिकोचा आज सुद्धा अहवाल त्यांनी आम्हाला दिला नाही. त्यामुळे आमचं शेतकरी बांधवाचं काही समाधान झालं नाही. परंतु सकाळी 3 वाजेपासून बैठक चालू आहे, यांनी कुठलंही समाधानकारक आम्हाला दिलं नाही. शेवटी यांनी आम्हाला पत्र दिलं की बाबा हो, आता 8 दिवसामध्ये कारवाई होईल. वरती आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यांनी आम्हाला रॅडिकोचं आता सुद्धा कारवाईचं किंवा यांना जर आम्ही पत्र दिलं असेल, पुढे लढत असो तर त्या कंपन्यांना नोटीस पाठवणं तर यांचा अधिकार असेल, ते सुद्धा हे करत नाही. यांनी बाकीच्या 2 कंपन्यांच्या याच्यावर ऑलरेडी कारवाई होणार आहे, त्या कंपन्यांना यांनी नोटीस पाठवलं. परंतु रॅडिको कंपनीला हे का दबतं आम्हाला माहित नाही. रॅडिको कंपनीचं यांनी नाव सुद्धा घेतलेलं नाही आणि आजपर्यंत 3 महिन्यात त्या कंपनीला यांनी नोटीस सुद्धा दिलेलं नाही. काय मागणी होती? शेतकऱ्यांची काय मागणी होती? शेतकऱ्याची एकच मागणी आहे की त्या 3 कंपन्यांमधनं कमीत कमी 25 एकर मध्ये त्या कंपन्याचा तलाव आहे. त्या तलावामधनं आजही दूषित पाणी वाहत आहे, नदीसारखं वाहत आहे. आमच्या शेतकऱ्याचे जनावरं जगत आहे, टिकत नाहीये, जनावरं मरताय, पक्षी मरताय. त्या पाण्यातनं जर कुत्रा गेला तर त्याचे केस निघताय. शेतकरी जर पाणी भरायला गेला तर त्याच्या अंगाला पूर्ण खाज सुटते. त्यामुळे आमची कुठली कंपनी बंद करणं आमचा हेतू नव्हता. तर अखिल भारतीय रसाच्या संघटनेची शेतकऱ्यांना घेऊन एकच मागणी होती की सदरील पाण्याला काय प्लॅन्ट असतो तो प्लॅन्ट उभा करून वाहणारं पाणी बंद करण्यात यावं. कोणत्या गावाला जास्ती शेतकऱ्याचं पाणी नुकसान? याचा प्रभाव कुंभेफळ आहे, जळगाव आहे, टोणगाव आहे, खाली तलाव आहे मोठा याला गारखेड्याला, त्या तलावापर्यंत हे पाणी जातं. कमीत कमी 25 गावाला त्या पाण्याचा प्रभाव पडतो. नाही, आता 8 दिवसाची मुदत दिली, त्याच्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे? या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, आम्हाला वरून पावर आली की आम्ही काम करू, आम्हाला ऑर्डर आली की काम करू. आम्हाला त्यांनी प्रदूषण महामंडळाचं बॉम्बेचं जे ऑफिस आहे सायन्सचं, तिथल्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. त्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही हे पत्र पाठवून त्यांनी जर याच्यावर कारवाई नाही केली तर मुंबईवर सुद्धा आम्ही जाऊन परत तिथं आंदोलन करणार आहोत. चालेल. निवृत्ती डग पाटील, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक आहेत. तुमच्या सोबत आपलं कुंभेफळचे काय नाव गावाचं नाव सर पाटलं, तुमचं गावाचं नाव? वडखा, गंगापूर, शेंद्रा इथले शेतकरी.